पोहणं हा एक क्रीडा प्रकार असला तरी आरोग्याच्या दृष्टीने त्याचं महत्त्व नाकारता येत नाही। तशात तापमानात झालेल्या वाढीमुळे अनेक जण पोहण्यास प्राधान्य देतात। याच अनुषंगाने नाशिक रोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावावर प्रशिक्षण शिबिर होत असल्याची माहिती व्यवस्थापिका माया जगताप यांनी दिली। यावर्षी प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे। सभासदांची संख्या पण खूप वाढलेली आहे। आपल्याकडे वार्षिक सभासद, लाईफ टाइम सभासद पण खूप आहेत आणि तसेच आता यावेळेस समर कॅम्पमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुलांचा प्रतिसाद मिळालेला आहे। प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। यावेळेस पब्लिकने चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे। तरी मी प्रत्येक व्यक्तींना सांगेल की जास्तीत जास्त लोकांनी आपल्या पाल्यांना समर कॅम्पमध्ये भाग घेऊन चांगल्या उत्कृष्ट पोहण्याचे व्यायाम असल्यामुळे प्रशिक्षण घेऊन त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा अशी मी सगळ्या पालकांना आवाहन करते। मागच्या वर्षी जे शिकणारी मुलं होती ते सगळे थांबलेले आहेत आणि ह्या वर्षी ती मुलं प्लस आता ह्या वर्षीची मुलं, त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी आहे। गर्दीचं प्रमाण एवढं वाढलं आहे की आम्हाला सध्या कंट्रोल करणंही मुश्किल झालेलं आहे। स्विमिंगमुळे शरीर सुडौल बनतं, पण त्याबरोबरच एक ऊर्जाही मिळते। शिक्षणाबरोबरच करिअर म्हणूनही या क्रीडा प्रकारात अनेकांनी नावलौकिक प्राप्त केलाय। सद्यस्थितीत तरण तलावाकडे लहान थोरांची रीघ लागलीये। नितीन बोराडे, दिशा न्यूज, नाशिक रोड।